मिळाली पाहिजे. त्यामुळेच आपण प्रीमियर लीग सातत्याने पाहतो. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय आणि प्रचंड सहकार्य या संपूर्ण स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळंच जवळपास ही स्पर्धा आपण कुठेतरी यशस्वी होण्याच्या मार्गावरती आहोत. चला, सलामीची जोडी पाठवायची आहे. टीम पुरंदर टीम सिंहगड बॅटर पाठवायचे आहेत. टीम सिंहगड बॅटर पाठवायचे आहेत आणि जशी सामन्याला सुरुवात होईल तसं करूयात. समालोचन कक्षामध्ये परिवर्तन ऐकूयात उमेशजी पाटील दादांचा आवाज. धन्यवाद साहिल शेलके. तर आजच्या दिवसातली दुसरी नॉकआउट मॅच आपण पाहत आहोत. सिंहगड सचिन तरे फॅन टीम सिंहगड, त्यानंतर सुशांत म्हात्रे फॅन टीम पुरंदरचे धुरंधर नाणेफेक जिंकली होती. सिंहगड संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. तर पुरंदरचे धुरंधर संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलेलं आहे. सलामीची जोडी मैदानात शशी म्हात्रे आणि प्रकाश भोईर ही जोडी सध्या मैदानात. आज सुपर संडे मध्ये खूप सारे मान्यवर आम्हाला जोडले गेलेले आहेत. तर 3 षटकांची ही मॅच असेल आणि नक्कीच पॉवर प्ले नसणार आहे. प्रकाश भोईर आणि शशी म्हात्रे सलामीची जोडी सध्या मैदानात. वेलकम जीवनजी तरे, एक उत्कृष्ट असे कबड्डीपट्टू. तर सामना सुरू होत आहे. पहिले षटक घेऊन महेश येतोय, महेश पाटील, महेश तरे येतोय पहिले षटक घेऊन. स्ट्राईकला फलंदाज आपण प्रकाश भोईर याला पाहू शकता. नॉन स्ट्राईकला शशी म्हात्रे ही जोडी सध्या मैदानात. पुरंदरचे धुरंधर पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे बघता बघता पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची इथे श्री गणेश झालेला आहे. अकाउंट ओपन केले जात आहे प्रकाशच्या माध्यमातून. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सिंहगड हा संघ इथे बॅटिंग करत आहे. याबरोबर हा चेंडू पुन्हा एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू होतो. लागोपाठ 2 चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात टाकले गेले आहेत. महेश तरे यांच्या माध्यमातून महत्वाची मॅच, नॉकआउट स्टेजवरची मॅच आहे आणि इथून जर तुम्ही हरलात तर नक्कीच घरचा रस्ता आपल्याला धरायला लागेल. ते मात्र ड्राईव्ह केलेला आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. एक सिंगल घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 3. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये महेश तरे हा गोलंदाजी करतो आणि नेहमी आपण बघतो स्वराज्य कशेली जेव्हा खेळत असते नेहमी पॉवर प्लेच्या षटकामध्ये महेश तरे आपल्याला गोलंदाजी करताना दिसतो. यावेळेस फटका चुकलेला आहे. चेंडू हवेत, सेफ लँडिंग झालेला आहे. इथे मात्र 2 धावा मिळतील फलंदाजाला. 2 धावांची संघाची धावसंख्या 5. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. जशी सुरुवात व्हायला पाहिजे होती ती सुरुवात मात्र झालेली नाहीये सिंहगड संघाकडून. अरे मोठे धावे बनवावे लागतील. मागच्या सामन्यात 56 धावा काढल्या होत्या.
ते मात्र पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका सजवलेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र प्रकाश भोईर बाद झालेले आहेत. पहिले षटक संपलेले आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा झालेल्या आहेत. तर आजच्या दिवसातली जेवणाची सोय आहे ती भोजनदाते आहेत प्रसादजी पाटील आणि सचिन भोईर यांचे खूप खूप धन्यवाद. नक्कीच नॉनव्हेज जेवण आहे. सुपर संडे मध्ये संडे धमाल स्पेशल मेजवानी आहे. नक्कीच थोड्या वेळाने आम्ही सुद्धा तिकडे जॉईन होणार आहोत. तर क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत या. संदीप येतो या क्रमांक 2 वर गोलंदाजी करण्यासाठी. नक्कीच पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. फक्त 6 धावा खर्च केल्या महेश यांनी. तर संदीप येतोय गोलंदाजीवर. समोर फलंदाज प्रणय याला आपण पाहू शकता. नॉन स्ट्राईकला शशी म्हात्रे. वेलकम नामदेव पाटील. यावेळेस फटका तेवढा चांगला नव्हता. एक सिंगल घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 7. 1-7 दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये संदीप गोलंदाजी करतोय. नॉकआउट स्टेज मधील हा सामना आपण पाहत आहोत. सचिन तरे फॅन टीम सिंहगड, त्यानंतर सुशांत म्हात्रे फॅन टीम पुरंदरचे धुरंदर. त्यानंतरचा सामना असेल हरीश तरे फॅन टीम विजयदुर्ग आणि प्रकाश पाटील फॅन टीम विशालगड वॉरियर्स. संदीप पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. यावेळेस शशी म्हात्रे स्ट्राईकला असतील. फुलटच चेंडू होता. ड्राईव्ह केलेला आहे डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावांची संघाची धावसंख्या मात्र होते 9. सिंगल डबल नाही इथे धावफलक हलता ठेवले दोन्ही फलंदाजांनी. मात्र या खेळपट्टीचा विचार केला तर सिंगल डबलने काम होणार नाहीये. कारण मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं 56 धावा बनवल्या गेल्या होत्या. रायगड रॉयल्स या संघाकडून धावा बनवाव्या लागतील. समोर पुरंदरचे धुरंदर या टीमचे फलंदाजी जर बघितली तर बंटी तरे, त्यानंतर साजन भोईर अशी मजबूत फलंदाजी आहे. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे डीप मधून. साजन भोईर येतात. 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या जातात. 2 धावांची संघाची धावसंख्या 11. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आतापर्यंत 5 धावा या षटकामध्ये. संदीप पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. शशी म्हात्रे स्ट्राईकला आहे. सिंगल डबलने धावफलक त्याने हलता ठेवलेला आहे आणि नॉन स्ट्राईकला प्रणय आयकॉन प्लेयर आहेत. येथे मात्र समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय आणि झेलबाद. विकी यांनी हा झेल घेतलेला आहे. नक्कीच चांगला रनिंग झेल तिथे पाहायला मिळाला. विकी यांच्या माध्यमातून लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करत होते आणि दुसरा हादरा बसतोय शशी म्हात्रे. हा फलंदाज बाद झालेले आहे. नवीन फलंदाज साईनाथ पाटील मैदानामध्ये दाखल. ही एक महत्वाची जोडी आहे. साईनाथ आणि प्रणय या जोडीवर खूप अपेक्षा असतील. कर्णधाराच्या नक्कीच चांगली फलंदाजी दोघांनी केलेली आहे या स्पर्धेमध्ये आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये खूप अपेक्षा या दोघांकडून. 11 धावा झालेल्या आहेत. त्याला स्पीडअप करायचं आहे. आज मेगा फिनालेचा दिवस आहे आणि एक एक्झिबिशन मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये.
संदीप पुन्हा एकदा सज्ज होतो स्ट्राईकला. फलंदाज आपण पाहू शकता साईनाथ पाटील याला. धावसंख्या आहे ती 11. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा सामना आहे. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, संपर्क तेवढा चांगला नव्हता. एक सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. तर 2 धावांची संघाची धावसंख्या होते ती 13. एक चेंडू अजूनही बाकी आहे या षटकामध्ये. नक्कीच गोलंदाजी चांगली झाली आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगले झालेलं आहे. पुरंदरचे धुरंदर चांगले क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र ड्राईव्हचा फटका सजवला. या पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आणि इथे काय झाली आहे, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. ओव्हरथ्रो. 6 धावा इथे मिळतील या चेंडूवर. नक्कीच दिलासा देणाऱ्या हा 6 धावा गरज होती का डायरेक्ट हिट करण्याची. नक्कीच बॅकअप जर आलं असतं तर नक्कीच धावा वाचल्या असत्या. 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ते 19 आणि ते 2 षटक कंप्लीट झालेले आहेत. 2 षटकामध्ये 19 धावा आलेल्या आहेत. बरोबर, पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा. या 6 धावा इथे बोनसच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आयकॉन प्लेयर बंटी तरे उर्फ कुलदीप. नक्कीच कुलदीप नावाने बरीच जण त्यांना ओळखत नसतील, कारण तालुक्यामध्ये बंटी नावानेच ते फेमस आहेत. ग्रामीण क्रिकेट त्यानंतर ओपन क्रिकेट या दोन्ही क्रिकेट फॉर्मॅट मध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली होती. आता 40+ क्रिकेट मध्ये त्यांना आपण खेळताना बघतोय. आणि आज स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये एक ऍज अ आयकॉन प्लेयर म्हणून ते खेळत आहेत. बंटी तारे. पहिला चेंडू प्रणय याच्यासाठी कट करण्याचा प्रयत्न केला. आता बॅकफुटवर आले होते फलंदाज. व्हाईट बॉल येतोय. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 20. यानंतरचा सामना असेल हरीश तरे फॅन टीम विजयदुर्ग आणि प्रकाश पाटील फॅन टीम विशालगड. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेक कंप्लीट करायची आहे. बंटी तारे पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजी मार्गवर. आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू हवेत आहे आणि सेफ लँड तिथे झालेला आहे. नक्कीच डीप मधून 3-3 क्षेत्ररक्षक येस तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. साजन भोईर यांची मेहनत बघा. डीप मधून मिडॉनला धावत आलेले आहेत. फिटनेस चांगला आहे साजन भोईर यांचा. बंटी तारे पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळी प्रणय स्ट्राईकला असेल. आखूड टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने ताकदवर फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ते 28. जो संघाचा प्रमुख गोलंदाज होता त्या गोलंदाजावर मात्र आक्रमण चढवलेले प्रणय यांनी. कारण करो या मरो या स्थितीमध्ये ही मॅच आहे. इथे जर तुम्ही हारलात तर नक्कीच तुम्हाला घरी जावं लागेल. ते मात्र अतिशय सुरेख असा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या 28. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधले. बंटी तरे नक्कीच नाव खूप मोठं आहे आणि हे घरचं मैदान आहे. या मैदानावर खेळताना मात्र काल सुद्धा बंटीच्या एका षटकामध्ये 18 धावा घेतल्या होत्या आणि कुठेतरी इथे संघर्ष करावा लागतोय बंटीलाही. इथे मात्र समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय आणि हा ही चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. लागोपाठ दुसरा षटकार येतोय बंटीच्या गोलंदाजीवर. धावसंख्या होते ती 34. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत बंटीच्या या ओव्हर मध्ये 15 धावा खर्च केल्यात बंटीने.
कालच्या दिवसामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या. बंटी तरे स्लोवर चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे स्वतः बंटी, क्षेत्ररक्षण करतोय मात्र एक सिंगल तिथे कंप्लीट केले जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 35. शेवटचा चेंडू आहे षटकातील. पाहूया मोठा फटका येतोय की चांगली गोलंदाजी बंटी करतोय. महागडे षटक म्हणायला लागेल. बंटी याचा 16 धावा खर्च झाल्यात आतापर्यंत. शेवटचा चेंडू आहे. समोर फलंदाज साईनाथ, फुलटॉस चेंडू उडवतोय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. झेल सुटलेला आहे. महेश तरे याने आज झेल सोडलेला आहे. नक्कीच 2 धावा तिथे कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 37 आणि 38 धावांचं लक्ष्य पुरंदर चे धुरंधर या संघासमोर इथे ठेवण्यात आलेला आहे. चला नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. विजयदुर्ग हरीश तरे फॅन टीम, विजयदुर्ग आणि प्रकाश पाटील फॅन टीम विशालगड, दोन्ही संघाच्या कर्णधारी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. जीवन तारे आपणास, तसेच लहू भोईर आपणास विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. जीवनजी तारे एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू. विजयदुर्ग आणि विशालगड या 2 संघादरम्यान हा महत्वाचा असा सामना आहे. नॉकआउट स्टेजवरील सामने आहेत. कॉल कोणाचा असेल? हेड असं कॉल आहे आणि टेल आलेला आहे. नक्कीच पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. विशालगड वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर नाणेफेक जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्यामागे काही खास कारण? असं काही नाही. क्षेत्ररक्षण करण्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त धावा रोखण्याचा प्रयत्न करू समोरच्या टीमला. तर काल जो खेळ झाला आणि आज जो खेळ करणार आहे, तर तुम्ही तुझ्या संघ सहकारी असतील त्यांना काय सांगू इच्छिता? त्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे. आम्ही आणि पुढची प्लॅनिंग केली आहे ती. तर नक्कीच तुम्हाला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक हरलेली आहे विशालगड वॉरियर्स. आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना समोरच्या संघासमोर किती धावांचं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आम्ही 40 ते 45 धावांचा धावा करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 40-45 धावा करण्याचे कुठले फलंदाज आहेत की ज्यांच्याकडून कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी झाली नाही, पण या महत्वाच्या सामन्यामधून त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील? नाही, सर्वांनीच काल चांगली बॅटिंग केली आणि आज पण त्यांच्याकडून अपेक्षा आहे की चांगलीच बॅटिंग करतील. तर तुम्हा दोघांना विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर विशालगड वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर मॅच ऑन होते. 38 धावांचं लक्ष्य आहे. 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी पुरंदरचे धुरंधर या संघाला सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. आपण पाहू शकता महेश तरे येतोय सलामीला आणि त्यांच्या जोडीला फलंदाज कोण होतो नॉन स्ट्राईकला?
तर सलामीची जोडी मैदानात झालेल्या स्ट्राईकला महेश तारे आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन आपण पाहू शकता. गोलंदाज शशी म्हात्रे पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे साईनाथ पाटील. 1-2 धावा घेतल्या जातात. 2 धावांनी तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फक्त 2 धावांवर समाधान मानावं लागत आहे. 2 धावांनी श्रीगणेश झालेले अकाउंट ओपन झालेले आहे संघाचं. 38 धावा बनवायच्या आहेत पुरंदरच्या धुरंधर या संघाला. पहिल्या चेंडूवर 2 धावा निघाल्यात. यानंतरची बिग मॅच विजय दुर्ग विपक्ष विशाळगड. हरेश तरे फॅन टीम विजय दुर्ग. कालच्या दिवसामध्ये मला वाटते दोन्ही सामने त्यांनी जिंकले होते आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल विशाळगड वॉरियर प्रकाश पाटील फॅन टीम. शशी म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उडवला आहे. क्षेत्ररक्षक आहे प्रणय. चुकी होणार नाही. पहिला फलंदाज बाद होतो या महेश तरे. नक्कीच चांगला चेंडू हाताळण्यात आला होता. गोलंदाज शशी म्हात्रे यांच्याकडून निर्धाव चेंडू येतोय. शशी म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होतात. पुन्हा एकदा कट केलेला आहे चेंडूला. पॉइंट मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल मात्र तिथे घेतली जात आहे. या चेंडूने मात्र तिथे डायरेक्शन चेंज केलेला आहे आउटफील्ड मध्ये. नक्कीच इथे 3 धावा धावून काढलेल्या आहेत. 1 शॉटचा असा इशारा येतोय पंच निखिलेश बजागे यांच्याकडून. फक्त 2 धावा जोडल्या जातील. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 4. चार धावा झालेल्या आहेत. नक्कीच 1 रन शॉट तिथे आम्ही घेतलेली आहे. स्ट्राईकला फलंदाज लतेश. नक्कीच पूल केला चेंडूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आहे. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 6. 38 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत 6 धावा बनल्या आहेत. नक्कीच 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील. 5 चेंडू टाकून झाले. 6 धावा फक्त खर्च केले शशी म्हात्रे आणि चांगले इकॉनॉमिकल ओव्हर पाहायला मिळते शशी म्हात्रे याचकडून. शशी म्हात्रे शेवटचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडू होता आणि नक्कीच निर्धाव चेंडू येतोय. षटक इथे संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 6 अशा धावा झालेल्या आहेत. नक्कीच साजन भोईर डगआउट मध्ये त्यांच्यासाठी आतापासून पारितोषिक लागायला सुरुवात झालेली आहेत.
चौकार आणि षटकारांची हॅट्रिक जर साजन भोईर करतात तर नक्कीच तेजस भोईर याचकडून 1000 रुपयाचं 2000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आणि बघा साजन भोईर मैदानामध्ये पाणी घेऊन आलेले आहेत. नक्कीच काहीतरी कानमंत्र सांगायचा असेल फलंदाजांना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 6. स्वराज्य प्रीमियर लीग 2026 नॉकआउट स्टेजवरील मॅचेस आपण पाहू शकता. पहिली मॅच रायगड रॉयल्स या संघाने जिंकली, राजगड किंग संघाला पराभूत केला. त्यानंतर दुसरी मॅच आपण पाहू शकता सचिन दरे फॅन टीम सिंहगड आणि सुशांत म्हात्रे फॅन टीम पुरंदरचे धुरंदर. 38 धावा बनवायच्या आहेत पुरंदरच्या धुरंदर या संघाला. आतापर्यंत फक्त 6 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आलेल्या आहेत. क्रमांक 2 वर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज साईनाथ पाटील येतोय. समोर फलंदाज प्रमोद तरे. नक्कीच नाव मोठं आहे, माणूस सुद्धा मोठा आहे, पण धावा मात्र मोठ्या मिळत नाहीयेत. बारा चेंडू आणि 32 धावांची गरज. पहिला चेंडू फक्त दिशा देण्याचं काम केलेलं आहे प्रमोद याने. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल घेतली जात आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज लतेश इथे बाद होईल. नवीन फलंदाज ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून या स्पर्धेमध्ये खेळत असलेले बंटी तरे येतात. धावसंख्या ती 7 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे पुरंदरचा धुरंदर या संघाचा. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 31. 11 चेंडू आणि 31 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी पुरंदरचा धुरंदर या संघाला. नक्कीच 2 मोठे फटके या ओव्हर मध्ये जर आले तर शेवटच्या ओव्हर मध्ये थोडस इक्वेशन कमी होईल आणि येणाऱ्या फलंदाजांमध्ये अजून साजन भोईर याचे येणे बाकी आहे. साईनाथ पाटील यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पुल केलेला आहे. सेफ लँडिंग झालं होताना चेंडूला फक्त एक सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय प्रमोद याच्याकडून. बाद, फलंदाज बाद. आता संदीप भले वाटते. तिसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे. धावसंख्या आहे ती 8 धावा झालेल्या आहेत. साईनाथ पुन्हा एकदा तयार. स्लोवर चेंडू पायावर आदळतोय. अपील मात्र करण्यात आलं होतं. निर्धाव चेंडू येतोय. चांगले व्हेरिएशन इथे चेंडूची गती कमी केली होती साईनाथ याने. अनुभव खूप मोठा आहे साईनाथ याचा. बरीच वर्ष गावासाठी त्याने क्रिकेट खेळलेला आहे आणि त्या अनुभवाचा नक्कीच वापर इथे साईनाथ याच्याकडून करण्यात आलेला आहे. फुलटच चेंडू आता ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते प्रकाश भोईर यांच्याकडून. स्वतःला झोकून दिलं होतं. नक्कीच मॅच महत्वाची आहे हे प्रकाश भोईरला सुद्धा ठाऊक आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण प्रकाश भोईर याच्या माध्यमातून केले जात आहे. 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 10. अजूनही 28 धावा बनवायच्या आहेत संघाला. साईनाथ यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केलेला आहे. मिडऑनला चेंडू जातोय. फक्त एक सिंगल घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ते 11. चांगली गोलंदाजी या षटकात साईनाथ याने केलेली आहे. ते स्ट्राईकला संदीप जातोय. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. धावसंख्या ती फक्त 11. अजूनही 27 धावा बनवायच्या आहेत. 7 चेंडू आणि 27 धावा. एखादा जर मोठा फटका आला या बॉल मध्ये
तर नक्कीच सामन्यात रंगत निर्माण होईल. अन्यथा जर डॉट बॉल किंवा विकेट आला तर इथे बॅकवर्ड फुटवर फेकली जाईल टीम पुरंदरचे धुरंधर. साईनाथ पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फलंदाज संदीप स्ट्राईकला असेल. डावखुरा फलंदाज आहे आणि नेहमीच मोठे फटके मारण्यासाठी तो गणला जातोय. स्वराज्य प्रीमियर लीग 2026 चा आजचा मेगा फिनालीचा दिवस आहे. सुपर संडे मध्ये आपण सुपर से डुपर हे सामने इथे पाहत आहोत. बहुतसे प्रेक्षक वर्ग आज सुपर संडे मध्ये सुट्टीचा दिवस आहे. लहान मुले असतील, मोठी माणसं जॉबला सुट्टी असेल तर सामन्याचा आनंद घेण्यासाठी नक्कीच आलेले आहेत. आणि मेट्रोचे कामगार सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. ते मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. धावा आलेल्या आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. सहा चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 6 चेंडू 27 धावा. 11 धावा झालेल्या आहेत आणि 6 चेंडू 27 धावा. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला अवधूत आहे नॉन स्ट्राईकला. आणि स्ट्राईकला आपण बंटी याला पाहू शकता. 6 चेंडू 27 धावांची गरज आहे आणि गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्गवर प्रणय. नक्कीच बॅटल चांगलं रंगणार आहे. एक बेस्ट बॉलर आहे तर एक बेस्ट बॅट्समन आहे. पाहूया. 6 चेंडू 27 धावा बनवायच्या आहेत. या महत्वाच्या सामन्यामध्ये बंटी ही कामगिरी करेल का? नक्कीच अपेक्षा असतील बंटीकडून. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. ड्राईव्ह केलेला आहे. धाव मात्र घेतली नाहीये. आता 5 चेंडू आणि 27 धावांची गरज. 5 मोठे फटके येतील का? आणि साजन भोईर मात्र डगआउट मधून आवाज देत आहेत. आणि नक्की साजन भोईर याला प्राइज लावण्यात आलेले आहे. साजन भोईर मात्र फलंदाजीसाठी आले नाहीत. इथे मात्र सोडून दिलेला आहे चेंडूला. चेंडूची लाईन चेक केली. व्हाईट बॉल येतोय. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. तर 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. 5 चेंडू 26 धावा. गोलंदाज प्रणय. यावेळेस हुकचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे पण उपयोग मात्र काही होणार नाही. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. धावसंख्या होते ते 18. अजूनही 20 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 4. 4 चेंडू आणि 20 धावा. पाहूया ही कामगिरी ते बंटी करेल का? 4 चेंडू 20 धावा. ते मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. स्ट्राईक इथे बंटी यांनी ठेवलेली आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 20. तर 3 चेंडू आणि 18 धावा. 3 षटकार इथे मारावे लागतील बंटी याला. 3 चेंडू 18 धावा. प्रणय गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकामध्ये.
3 चेंडू 18 धावांची गरज. पाहूया लागोपाठ 3 षटकार येतील का बंटी तरी यांच्या बॅट मधून. तीन चेंडू 18 धावांची गरज. प्रयत्न चालू आहेत बंटी याचे. 3 चेंडू 18 धावा. इथे मात्र चांगला चेंडू डॉट बॉल आणि या डॉट बॉलने मात्र या सामन्यात हवा काढून घेतलेली आहे. आता 2 चेंडू आणि 18 धावांची गरज. 9व्याचा जर नियम असता 9 धावांचा तर नक्की ते सामना जिवंत असता, पण इथे हा नियम नाहीये. 2 चेंडू 18 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू फक्त टॅप केलेला आहे. संधी मात्र नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला बंटी याने दिलेली आहे 1 चेंडू खेळण्याची. तर मात्र 1 चेंडू आणि 17 धावांची गरज. जवळ सामना इथे सिंहगडच्या बाजूने झुकलेला आहे. 1 चेंडू 17 धावांची गरज. एक लिगल चेंडू जर टाकला तर नक्कीच सामन्यात विजयी होईल सिंहगड. ते मात्र फुलचा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि याचबरोबर हा सामना इथे फिनिश झालेला आहे. अभिनंदन सिंहगड. हार्ड लक पुरंदरचे धुरंधर. हार्ड लक सुशांत म्हात्रे. हार्ड लक बंटी दरे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सिंहगड या संघाचा